आज या प्रसन्न वातावरणामध्ये शैक्षणिक पुण्यनगरीमध्ये शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि ज्ञानोबा तुकोबांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये वेगळा इतिहास आहे। या भूमीला वेगळं नाव आहे आणि पुण्याचा इतिहास जगाने पाहिलेला आहे। भारत स्वतंत्र झाला त्याची बरेचसे आंदोलनं पुण्यामध्ये झाली। पुण्याने सुरुवात केली, हिंदवी स्वराज्याची स्थापनाही पुण्यातच झाली आणि या सर्व गोष्टींचं मुहूर्तमेढ लावण्याचं कार्य पुण्यनगरीमध्ये घडत असताना आज मला एक नवीन आपल्या सर्वांसाठी जीवन संदेश हा जो काही उपक्रम आपण सुरू केला आहे त्यामध्ये गुरु या विषयाला आपण आज स्पर्श करणार आहोत। गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजे किती मोठी महिमा आहे गुरु या नावामध्ये, परंपरा किती मोठी आहे आणि म्हणून आपण अशा या गोष्टींची क्षमता अभ्यासून आज आपण गुरूंना वंदन करून स्मरण करून आपण एक गुरु म्हणजे काय, अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहीत आहे की त्या ठिकाणी आश्रम असायचे। आश्रमामध्ये लोक शिक्षण घेण्यासाठी जायची। भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांदीपनींच्या आश्रमामध्ये गेले, मोळ्या उचलल्या, तिथे संस्कृतचं पठण केलं आणि आश्रमात असणारं सर्व काम केलं। तशाच प्रकारे नंतर काळामध्ये शाळा सुरू झाल्या। आपण शाळेत जायचो, 1ली ते 4थीमध्ये मीही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो आणि तिथे आम्हाला गुरुजी असायचे। आल्यास गुरुजींचं आपण नमन करायचो, त्यांचे पायाला स्पर्श करायचो आणि मग गुरूंकडनं प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनाला सुरुवात करायचो। पुढच्या काळामध्ये सर झाले, सरांचे आता क्लासेस झाले, ट्यूशन झाले, पण गुरु परंपरेचं नातं मात्र वेगळं नाही। गुरु हा असा असतो की आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकतो। रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते। त्यांनी त्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या वाटेवर शिष्य चालला, त्याचा विकास झाला। अगदी मला अशाच प्रकारे सांगायचं आहे की आपल्याही जीवनामध्ये कोणी ना कोणी गुरु असतो, त्या गुरुला आपण स्मरून आपल्या कार्याला आपण सुरुवात करायची असते। म्हणून कुसुमाग्रजांचं ते वाक्य सर्वांना प्रेरणा देणारं ठरतं। गुरु म्हणजे कोण? आपला शिक्षक, आपल्याला घडवणारी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीमध्ये आपल्याला एक आपला गुरु दिसतो। म्हणजे निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु मानलं, मोठ्या भावाला गुरु मानलं। तशाच प्रकारे साने गुरुजींनी आपल्या आईला गुरु मानलं। असे गुरु समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात। आता काय आश्रमाची गरज नाही, आश्रमातच जाऊन राहायला पाहिजे असं नाही। जी व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनात नवीन काहीतरी शिकवते, अडचणीच्या काळी प्रेरणा देते। म्हणजे आत्ताचा काळ जर पाहिला तर करोनाचा कठीण काळ आहे। या काळामध्ये आपण आपल्या गुरूंचे 4 शब्द ऐकले तर आपल्याला प्रेरणा मिळते। म्हणजे गुरु ही अशी व्यक्ती असली पाहिजे। त्या बाबतीत एका कवितेच्या रूपाने जर सांगायचं झालं तर खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला। म्हणजे ती कविता तुम्हाला सर्वांना माहिती आहे। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। पहा बरं का, म्हणजे एक शिष्य आपल्या गुरूंकडे जातो, फार थकलेला असतो, सगळं त्याचं पावसात वाहून गेलेलं असतं, परंतु शेवटी गुरूंना वाटतं मदतीला आलेला दिसतोय म्हणून गुरुजी आपल्या खिशाकडे हात करतात। त्यावेळेस तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, गुरुजी खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा। मग ही प्रेरणा आली कुठून? या प्रेरणेमागचा इतिहास काय आहे? ही प्रेरणा आपण कशी घडवू शकतो? याही गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी आता विचार करावा लागेल। आपल्या सर्वांनी आपल्या जीवनाला स्वतःला एक चांगला आदर्श गुरूंची शोध घेतला पाहिजे आणि गुरूंच्या वचनावर चालून आपण आपलं जीवन सिद्ध केलं पाहिजे। म्हणून जीवन संदेशमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा कधी नैराश्याच्या खाईत जाल, अडचणीमध्ये याल, तेव्हा एक लक्षात ठेवा, उषा काल होता होता काळ रात्र संपली, आयुष्याचा पुन्हा पेटवा आता मशाली। जेव्हा असं आपण म्हटलं जातो, कठीण काळ गेला की चांगला काळ येतो, दुःखानंतर सुख येतं। त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये अजिबातही न डगमगता स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि उद्याचा उषाकाल भविष्य आहे, भविष्य नक्कीच चांगलं आहे, अशा गोष्टीवरून आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्यास सुरुवात करा। धन्यवाद।